नमस्कार, मी आफताब शेख. एबीपी माझाच्या या खास व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. 22 जानेवारी 2024 ही तारीख आहे. अयोध्येत सध्या सुरू असलेल्या श्रीराम मंदिराच्या कामाचं लोकार्पण सोहळा पार पडण्याची. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये हा सगळा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. मात्र त्यापूर्वी भारतातल्या शेकडो कोटी जनतेला अनेक प्रश्न त्यांच्या मनामध्ये आहेत. हे मंदिर नेमकं कसं असणार आहे, तिथं नेमकं काय काय वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे, या सगळ्यांची माहिती त्यांना जाणून घ्यायची आहे. तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. 22 जानेवारी 2024 रोजी श्री राम मंदिरामध्ये श्री राम लल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. त्यासाठी अयोध्येमध्ये सध्या श्री राम लल्लाच्या मूर्तीची निर्मितीचं काम सध्या सुरू आहे. डिसेंबरमध्येच या मूर्तीचं काम पूर्ण होणार आहे. बाल अवस्थेत असलेल्या श्रीराम लल्लाच्या एकूण 3 मूर्ती सध्या अयोध्येत तयार केल्या जात आहेत. तयार झालेल्या या 3 पैकी एक मूर्ती निवडली जाईल. मूर्ती तयार झाल्यानंतर जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात ही मूर्ती सरयू नदीमध्ये अभिषेकसाठी नेली जाईल. या सोहळ्याची तारीख निश्चित नाही आहे, पण जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात हा विधी पार पडेल अशी माहिती आहे. श्रीराम हे अयोध्येतील वेगवेगळ्या मंदिरात जात होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळं शर्यूत अभिषेक पार पडल्यानंतर अयोध्येत सध्या अस्तित्वात असलेल्या मंदिरांकडे श्री राम लल्लाच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात येईल. काही प्रमुख मंदिरांमध्ये मूर्ती थांबवण्यात देखील येईल. या मिरवणुकीनंतरच श्रीरामाची मूर्ती ही प्राणप्रतिष्ठापनेसाठी मंदिरात आणली जाईल. भाविकांच्या दर्शनासाठी मंदिरातील पश्चिम द्वार असणार आहे. मात्र प्राणप्रतिष्ठापनेसाठी दुसऱ्या दरवाजातून मूर्ती मंदिरात आणली जाईल. या ठिकाणी सामान्य भाविकांना प्रवेश नसणार आहे. दुसऱ्या द्वारातून रामलल्लाची मूर्ती मंदिराच्या मुख्य गर्भगृहात आणली जाईल. देवाला भक्तांना पाहण्यासाठी आणि भक्तांना देवाची पूजा करण्यासाठी प्राणप्रतिष्ठापना केली जाते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे प्राणप्रतिष्ठापना होईपर्यंत देवाच्या डोळ्यावर एक पट्टी बांधलेली असेल. प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतरच डोळ्यावरची ही पट्टी काढली जाईल. देवाच्या डोळ्यावरची पट्टी काढण्याचा आणि मंत्रोच्चारानं रामलल्लाची मूर्ती जगासमोर आणण्याचा हा मुख्य विधी 22 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे. श्रीराम हे अयोध्येत प्रकट झाले अशी भाविकांची श्रद्धा आहे आणि 1947 साली ही बातमी पहिल्यांदा समोर आली आणि तेव्हापासून अयोध्येत श्रीरामाची पूजा ही नित्यनेमाने सुरूच आहे. 1947 मध्ये जेव्हा रामलल्ला प्रकट झाल्याची बातमी पहिल्यांदा समोर आली तेव्हापासून आज तागायत या ठिकाणी रामलल्लाची दैनंदिन पूजा कोणतेही खंड न पडता सुरूच आहे. जर आधीपासूनच रामलल्लाची मूर्ती असताना नवीन मूर्ती का, असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. याचाही विचार श्रीराम मंदिर ट्रस्टनं केलाय. श्रीरामाच्या दर्शनासाठी आता जे भाविक येणार आहे ते किमान 25 ते 30 फुटावरून दर्शन घेणार आहेत. त्यामुळे इतक्या लांबून दर्शन व्यवस्थित घेता यावं यासाठी दुसऱ्या मोठ्या मूर्तीची आवश्यकता आहे. हे लक्षात आल्याने दुसरी मूर्ती सध्या तयार केली जात आहे. श्रीरामाची उभी असलेली ही मूर्ती असणार आहे. पण जी प्राचीन मूर्ती आहे ती देखील गर्भगृहातच ठेवली जाणार आहे. नवीन मूर्ती ही मोठी असेल, त्याच्यासमोर प्राचीन मूर्ती ठेवली जाईल. नवीन मूर्ती ही अचल मूर्ती असेल, ती कायम गर्भगृहातच राहील. या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना 22 जानेवारी रोजी होणार आहे. दुसरी मूर्ती जी प्राचीन आहे ती उत्सव मूर्ती म्हणून म्हटली जाईल. जर कोणत्याही उत्सवासाठी मूर्तीची मिरवणूक काढण्याचा निर्णय ट्रस्टनं जर घेतला तर या उत्सव मूर्तीची मिरवणूक काढण्यात येईल. अशा पद्धतीनं दोन्ही मूर्ती गर्भगृहातच राहतील. या दोन्ही मूर्तींच्या दैनंदिन पूजा आणि नित्योपचार हे दररोज वेगवेगळे पार पडतील. जगभरातून आलेले भाविक जेव्हा श्रीराम मंदिरामध्ये रामाच्या दर्शनासाठी येतील तेव्हा एकाच वेळेस प्राचीन आणि नवीन केलेली मूर्ती ही भाविकांच्या दर्शनासाठी उपलब्ध असणार आहे. श्रीराम लल्लाची मूर्ती ज्या दगडापासून बनवण्यात येणार आहे ते दगड निवडण्यासाठी अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण दगड भारताभरामधून अभ्यास करून मागवण्यात आलेले आहेत. श्रीराम लल्लाची मूर्ती बनवण्याची प्रक्रिया ही खूपच तांत्रिक आहे. मूर्ती बनवण्यासाठी जे दगड वापरले जाणार आहेत ते वैशिष्ट्यपूर्ण असावे, त्यात काही रासायनिक गुणधर्म असावेत असा प्राथमिक निकष आहे. उदाहरणार्थ, ते दगड पाणी शोषणारे नसावे, वातावरणातील कार्बन सोबत ते रिॲक्ट होऊ नये, नाहीतर मूर्तीच्या आयुष्यावर फरक पडेल, असे विविध निकष लावून वेगवेगळे दगड भारतभरातून जमा करण्यात आले. जयपूर, दक्षिण भारतातील काही ठिकाणाहून हे दगड आणण्यात आले. या सर्वांची चाचणी कर्नाटकातील म्हैसूर येथे असलेल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रॉक मेकॅनिक्स या संस्थेद्वारे करण्यात आली. त्यानंतर जयपूरमधल्या मार्बल आणि कर्नाटकातील 2 भागातून आणलेल्या कृष्णशिला ही मूर्ती बनवण्यासाठी निवडण्यात आले. हे 3ही दगड 3 वेगवेगळ्या मूर्तिकारांना देण्यात आले आहेत. मागील 2 महिन्यांपासून हे शिल्पकार त्यावर काम करीत आहेत. अत्यंत गोपनीय पद्धतीनं हे काम सध्या सुरू आहे. कोणालाच या ठिकाणी भेट देता येणार नाही किंवा कोणतेही फोटो व्हिडिओ काढण्याची परवानगी देखील नसणार आहे. कोणत्याही पद्धतीनं मेटलचा वापर या मूर्तीच्या कामामध्ये करण्यात आलेला नाही. केवळ यातच नाही तर मंदिराचे स्ट्रक्चर उभे करताना देखील लोखंडाचा वापर केला गेलेला नाहीये. लोखंडाचं आयुष्य कमी असतं
हे प्राथमिक कारण त्यामध्ये आहे. हजारो वर्ष टिकून राहील अशा पद्धतीचं मंदिर साकारण्याचं काम सध्या ट्रस्टमार्फत सुरू आहे. अष्टधातूचे मूर्ती अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, मात्र श्री राम मंदिरामध्ये दगडापासून बनवलेले मूर्ती वापरण्यात येणार आहे. श्री रामलल्लाची मूर्ती कशी असावी याबाबत बरेच वादविवाद झाले आणि त्यानंतर सर्व ट्रस्टींनी एकत्रित येत एकमताने निर्णय घेतला. अनेक वर्ष टिकेल अशा पद्धतीच्या दगडाची ही मूर्ती असावी अशा पद्धतीचा निर्णय राम मंदिराच्या ट्रस्टींनी घेतला. अयोध्येत श्रीराम मंदिराचं काम सध्या युद्ध पातळीवरती सुरू आहे. 2.7 एकर क्षेत्रामध्ये सध्या मंदिराचं काम निर्माणाधीन आहे. मंदिराचे संपूर्ण क्षेत्रफळ 2.7 एकर इतके असणार आहे, तर 57,000 स्क्वेअर फूटमध्ये मंदिराचं बांधकाम होणार आहे. मंदिराची उंची ही कळसासहित 161 फूट इतकी असणार आहे. 3 मजली हे मंदिर असून प्रत्येक मजल्याची उंची ही 20 फूट इतकी असणार आहे. सध्या मंदिराच्या केवळ ग्राउंड फ्लोअरचं काम पूर्ण झालंय. ग्राउंड फ्लोअरवरील गर्भगृह आणि त्यामध्ये 5 मंडपाचे काम 2024च्या जानेवारी महिन्यामध्ये पूर्ण करण्याचं आश्वासन ट्रस्टनं दिलं होतं आणि त्यानुसार जानेवारी 2024 मध्ये 5 मंडप आणि गर्भगृहाचं काम पूर्ण होणार आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर श्री राम मंदिर ट्रस्टची स्थापना झाली. फेब्रुवारी 2020 मध्ये राम मंदिर ट्रस्टची स्थापना झाल्यानंतर ऑगस्ट 2020 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री राम मंदिराच्या निर्माणाच्या कार्याचा शुभारंभ केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कामाचा शुभारंभ केल्यानंतर 3,500 कामगार मंदिराच्या कामासाठी दिवस आणि रात्र काम करीत आहेत. मध्यंतरी उत्सवांमुळे कामगार कमी देखील झाले होते, त्यामुळे 31 डिसेंबर 2023 पर्यंत बांधकाम पूर्ण करण्याची डेडलाईन चुकली आहे. पुन्हा कामगार आले त्यानंतर सध्या 3,500 कामगार मंदिरात दिवस रात्र काम करत आहेत. सध्या ग्राउंड फ्लोअरचे काम सुरू आहे. डिसेंबरमध्ये हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. याशिवाय तळमजल्यावर श्रीरामाची संपूर्ण कथा दगडात कोरलेली असणार आहे. त्यासाठी अनेक शिल्पकार सध्या काम करत आहेत. श्रीरामाच्या जन्मापासून वनवास आणि परत येईपर्यंतची सर्व कथा या दगडांमध्ये कोरलेली असेल. मंदिर बांधकामात सर्वात महत्त्वाचा पायाचा भाग होता. यामध्ये एक मोठं चॅलेंज देखील ट्रस्टच्या समोर आणि इंजिनियर समोर उभं राहिलं. माती परीक्षण झाल्यानंतर असं लक्षात आलं, कदाचित शेकडो वर्षांपूर्वी शरयू नदी ज्या ठिकाणी आत्ता मंदिराचं बांधकाम सुरू आहे त्या ठिकाणाहून वाहत असावी. त्यामुळं माती ही म्हणावी तितकी सक्षम नव्हती. त्यामुळं एक्सपर्ट लोकांनी पाईल फाउंडेशनची पद्धत इथं काम करणार नाही असा सल्ला दिला. IIT चेन्नईनं असा सल्ला दिला की 15 मीटर खोलीपर्यंतची माती काढून त्या ठिकाणी इंजिनियर सॉईल भरण्याचा सल्ला देण्यात आला. ही माती अशा पद्धतीनं भरण्यात आली आहे की ती अक्षरशः दगडासारखं काम करेल. या परिसरात आतापर्यंत झालेल्या भूकंपाचा 50 पट अधिक तीव्रतेचं भूकंप जरी झालं तरी कोणताही धोका होणार नाही अशा पद्धतीनं हे काम करण्यात आले आहे. नेपाळपासून अयोध्येपर्यंत आतापर्यंतच्या इतिहासामध्ये जेवढे भूकंप झालेत या सगळ्या भूकंपाचा अभ्यास करून त्याच्या कित्येक पटीनं जरी जास्त तीव्रतेचा भूकंप झाला तरीही मंदिराला कोणताही धोका होऊ नये अशा पद्धतीनं अभ्यास करून या मंदिराचा पाया आणि संपूर्ण मंदिराची निर्मिती करण्यात येते. भूकंपाशिवाय जर शरयू नदीला पूर आला तर मंदिराला कोणता धोका होईल का याही बाबतीत ट्रस्टनं विचार केलेला आहे. मंदिराचा पाया तयार करताना वेगवेगळ्या पद्धतीची माती आणि त्यात वेगवेगळे केमिकल्स घातले गेलेले आहेत. विशिष्ट प्रकारचे सिमेंट देखील यामध्ये मिसळण्यात आले आहे. त्यानंतर लेअर बाय लेअर अशा पद्धतीनं एकूण 47 लेअर टाकून पाया तयार करण्यात आलाय. भक्कम असा पाया तयार झाल्यानं शरयू नदीच्या पुराचा मुद्दा देखील या ठिकाणी तपासून पाहण्यात आला. CSIR या संस्थेनं सांगितलंय की या ठिकाणी कोणत्याही पद्धतीनं पुराचा धोका नाहीये. त्यामुळे केवळ भूकंपच नाही तर शरयू नदीला जर पूर आला तरीही मंदिराला कोणताही धोका होणार नाही अशा पद्धतीनं श्री राम मंदिराची निर्मिती सध्या सुरू आहे. सध्या उपस्थित असलेले 3,500 कामगार हे श्रीरामाच्या मुख्य मंदिराचं काम करतायत. सध्या ग्राउंड फ्लोअरचं काम महत्त्वानं पूर्ण करण्याची जबाबदारी या सगळ्या कामगारांवरती आहे. मात्र त्याशिवाय अयोध्येत आणखीनही काही मोठे बांधकाम सध्या सुरू असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. मुख्य मंदिराशिवाय श्री राम मंदिराच्या बाजूला परकोटा, ज्याला आपण संरक्षक भिंत म्हणू, त्याचे काम देखील सुरू आहे. या परकोट्याच्या कामाची किंमत ही मंदिराच्या कामापेक्षा 200 कोटींनी अधिक आहे. मंदिर हे 2.5 एकरात आहे, पण परकोटा 8.5 एकराचे आहे. परकोटा हे एखाद्या कॉरिडॉर सारखे असणार आहे, हे एखाद्या संरक्षण भिंतीसारखं असणार आहे. यामुळे मंदिरात पश्चिम दरवाजा सोडला तर कोणीही कुठूनही आत येऊ शकणार नाहीये. जे लोक परिक्रमा करतील ते या परकोटाच्या आतील बाजूने करतील. याशिवाय कुबेरटीला जटायू मूर्तीचं काम देखील मंदिर परिसरामध्ये सध्या सुरू आहे. ब्रॉन्झ धातूचा वापर करून 15 फूट उंच आणि 20 फूट लांब
अशी जटायूची मूर्ती सध्या साकारण्यात आली आहे। श्रीराम मंदिराच्या दिशेने पाहत असलेली ही जटायू मूर्ती असणार आहे। प्रसिद्ध मूर्तिकार राम सुतार यांनी ही मूर्ती साकारली आहे। 5000 भाविकांना राहता येईल अशा पद्धतीचं भक्तनिवास देखील मंदिर परिसरामध्ये साकारले जाणार आहे। मंदिर शिवाय 71 एकर परिसरामध्ये 5 मोठे बांधकाम देखील केले जात आहेत। लॉर्स अँड टर्बो ही बांधकाम कंपनी याकडं हे बांधकामाचं टेंडर देण्यात आलं आहे। ही कंपनी बांधकामाचं काम करीत असली तरी टाटा कन्सल्टन्सी अँड इंजिनिअरिंग या कंपनीद्वारे या कामाची मॉनिटरिंग केली जाते। कामगार निवडण्याची जबाबदारी देखील याच कंपनींची असणार आहे। प्रत्येक कामासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे कुशल कामगार देशभरातून आणण्यात आले आहे। मंदिरात जवळपास 390 पिलर्स आहेत। प्रत्येक पिलरवरती जवळपास 30 मूर्ती कोरलेल्या आहेत। यामध्ये कुशल असलेले कारागीर हे ओडिसामधून आणण्यात आले आहेत, तर दगडी कामासाठी राजस्थानहून कुशल कारागीर आणण्यात आले आहेत। मंदिरातील वेगवेगळ्या पद्धतीच्या कामासाठी वेगवेगळ्या कामामध्ये कुशल असलेले लोक हे देशभरातून आणण्यात आलेत। यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान या भागातील अनेक कामगार असल्याची माहिती ट्रस्टद्वारे दिली जाते। श्रीराम मंदिराची निर्मिती झाल्यानंतर केवळ देशभरातून नाही तर जगभरातून अनेक भाविक रामाच्या दर्शनासाठी अयोध्येत येणार आहेत आणि त्यामुळं हे मंदिर प्रत्येकाला आपलं वाटावं यासाठी देखील विविध पद्धतीनं खबरदारी घेतली जाते। भारतातल्या कोणत्याही कोपऱ्यातून आलेल्या भाविकाला असं वाटू नये की हे मंदिर केवळ पूर्व भारतीय किंवा पश्चिम भारतीय किंवा केवळ दाक्षिणात्य शैलीचं आहे असे कोणालाही वाटता कामा नये याची खबरदारी घेण्याच्या सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या होत्या। त्या दृष्टीनेच मंदिरात सध्या काम सुरू आहे। शिवाय प्रत्येकाला हे मंदिर आपलं वाटलं पाहिजे, यामध्ये आपला काहीतरी वाटा आहे असं वाटलं पाहिजे, यासाठी देशातल्या 5 लाख गावातून आणण्यात आलेले वीट मंदिराच्या पायामध्ये वापरण्यात आलेले आहेत। यामुळे प्रत्येक राज्याचा, प्रत्येक गावाचा काही ना काही वाटा मंदिरात आहे। शिवाय प्रत्येक समाजाचा देखील यामध्ये सहभाग असणार आहे। या भागात परकोटाच्या बाहेर आणखी 7 मंदिरं देखील साकारली जाणार आहेत। यामध्ये महर्षी वाल्मिकी, वशिष्ठ महाराज, निषाद महाराज, सबरी माता, अहिल्यादेवी अशा 7 मंदिरांचा देखील समावेश असणार आहे। त्यामुळे श्रीरामाला मानणाऱ्या देशभरातील, जगभरातील भाविकांना हे मंदिर आपलं वाटावं, या मंदिरामध्ये आपला काहीतरी वाटा आहे अशी भावना प्रत्येकामध्ये असावी याची खबरदारी देखील मंदिर ट्रस्टतर्फे घेतली जाते। श्रीराम मंदिराच्या निर्माणासाठी समिती गठीत करण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या होत्या। मात्र इतर सगळे जे नित्योपचार असतील किंवा प्रशासकीय काम आहे ते श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टद्वारे करण्यात येणार आहेत। श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट ही स्वायत्त संस्था आहे, ज्यामध्ये चेअरमॅन किंवा अध्यक्ष, जनरल सेक्रेटरी आणि इतर सदस्य असतील। या ट्रस्टची जबाबदारी आहे की संपूर्ण प्रशासकीय काम त्यांनी करायचं आहे। बांधकामच नाही तर त्यानंतरचे देखील सर्व प्रशासकीय काम या ट्रस्टनेच पाहायचे आहेत। गर्दीचे नियंत्रण, भाविकांना मिळणाऱ्या सुविधा, पैशांचे व्यवस्थापन या सर्व बाबी ट्रस्टनेच करायच्या आहेत। या संपूर्ण प्रक्रियेत शासनाच्या वतीनं कोणीही हस्तक्षेप करणार नाहीये। 3.5 कोटींची देणगी आतापर्यंत भारतातील जनतेच्या माध्यमातून आलेली आहे। हे सर्व देणगी ट्रस्टच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात आलेली आहे। त्यांनाच या सर्व पैशांचा हिशोब ठेवायचा आहे। 1 लाखापेक्षा जास्त स्वयंसेवकांकडे 100 रुपयांचे कुपन देण्यात आलेले होते। या स्वयंसेवकांनी 5 लाखांपेक्षा जास्त गावात जाऊन अगदी 100 रुपयांपासूनची देणगी लोकांकडून जमा केलेली आहे। श्रीराम लल्लाच्या मूर्तीचं लोकार्पण झाल्यानंतर श्रीराम मंदिरामध्ये दर्शनाची सोय उपलब्ध असणार आहे आणि या सगळ्याचं व्यवस्थापन करण्याची जबाबदारी ही श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची असणार आहे। श्रीराम मंदिराचं लोकार्पण झाल्यानंतर जगभरातून भाविक श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्येत येणार आहेत। त्यामुळे सुरक्षेची मोठी खबरदारी घेण्याची देखील मोठं आव्हान सर्वांपुढे असणार आहे। श्रीराम मंदिराच्या सुरक्षेची जबाबदारी ही 2 टप्प्यात असणार आहे। पहिल्या टप्प्यात मंदिराच्या क्षेत्रातील सुरक्षा असेल। ही संपूर्ण जबाबदारी ट्रस्टची असणार आहे। ट्रस्ट स्वतः या सुरक्षेची व्यवस्था करेल, पण संपूर्ण सुरक्षा उत्तर प्रदेश सरकार पाहणार आहे। ज्या पद्धतीनं VIP लोकांच्या सुरक्षेसाठी HPG कमांडो असतात, पोलिसातीलच हे कमांडो निवडण्यात आलेले असतात, त्याच पद्धतीनं पोलीस दलातील काही लोकांना मंदिराच्या सुरक्षेसाठी नेमण्यात येणार आहे। श्रीरामाच्या दर्शनासाठी देशभरातून, जगभरातून लाखो भाविक जरी दररोज अयोध्येत आले तर त्यांची सुरक्षा योग्य पद्धतीने व्हावी यासाठी 2 पातळीवरती ही सुरक्षा व्यवस्था हाताळण्यात येते। एकीकडे ठिकाणी ट्रस्टची सुरक्षा व्यवस्था असणार आहे, तर दुसरीकडे उत्तर प्रदेश सरकारमधील पोलिसांचं विशेष पथक देखील या सुरक्षेमध्ये लक्ष घालणार आहे।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.